काहीतरी का काही माऊली मिल्कवाल्याचं पोरग अभ्यास कर म्हणते तर माऊली तुपवाल्याचं पोरग तर पिझ्झा शिवाय बर्गर शिवाय खाय नाही हा वर बघ इकडं सांगितलं का आता कुठं जाऊ पिझ्झा आणि बर्गर आणायला मी अर्धी जोगावलंय आता तू कशाला ठेवलाय आणि गार लागतं परत लागतं अजून शिल्लक आहेत का एवढा मसाला केला दिसतोय का इथं मिरची पावडर भरली का राणीने नाही ना उद्या एक भरायला ज्यांना ऑर्डर टाकायचे त्यांनी टाका सगळा संपला होता म्हणून मी 2 दिवस दावला नव्हता केलाय आता मिरची पावडर पण केली आहे तर लाडू उद्या करायचे तर इथं धना पावडर सगळी संपली खारीक पावडर करायची या आता थोड्या वेळाने करते हिरबळ खारीक आधी वाळून दिली बरेच विचारतात अक्का खारीक पावडर कशी आहे तुम्ही कुठल्या खारका आणताय त्याच्यावरती राहता आता काय खरका 350 रुपये किलोवाल्या खारका असते त्या काय 380 वाल्या असते त्या मग मी ही आणून फोडून बी काढून वाळून बारीक करून घ्यायचं 600 रुपये घेते चांगल्या क्वालिटीची खारीक असते ही बघू शकता आणि बाहेर असते बाहेर काय 10-20 रुपयांनी कमी बी असते कधी काय ठिकाणी 700 रुपये बी आहे तुमच्या खारकीवरती आता ही खारीक बघा जशी क्वालिटी तशी त्याचा रेट असतो ठरलेला आणि ही गाबाळलेली खारीक आहे ती अजून वाळवावं लागते अशी कडक इकडं धना पावडर करायची ज्यांना धना पावडर पाहिजे त्यांनी त्याचं पण ऑर्डर टाका डबल ह्याने पॅक करते का सिंगलने बारामतीचं जाते का तेवढं लाडू घेऊन मग जम उरक हां खारिका लाव ती मशनीची रबर निघली ना ती चिटकावं नाही त्याला कशाने तरी ते त्यांच्याकडून चिटकून घ्यावं लागेल अरे सगळं पडलं खाली वाळलंय आता इकडं मुंग्या निघल्यात त्या काही चांगलेच असतात आणि इथं मला नानीला कॉपी करते मी मैत्रिणींना असं द्या लय देव देव द्यायला लागलाय धनगरवाडीचं दादा आलतं भाजी विकायला मैत्रिणींना आमच्या इथं ना कोकरेवाडी का धनगरवाडीहून आलतं कोकरेवाडीहून कोकरेवाडीहून दादा आलतं भाजी विकायला मैत्रिणीनं 10 रुपयाला 1 पिंडी घेतली काय आहे की निर्मा जायचंय कसं गाडी चालवायची आणि मी एकटा गाडी चालवते कुठं जायचं धावायसाठी हा निर्मा तिथं का पटात आहे मी लबाडपणा करते गाडी शिकायचंय शिकलाय एकदा शिकवलं त्याला गाडी ते मला आता बेल चालवायची सर दूध पिऊन बसले बघा अरे काल कमेंट आले तुला मैत्रिणी म्हणल्या गणाला आवडतो आम्हाला अरे तुझे मित्र एक सुद्धा कमेंट करत नाही तर थँक्यू म्हण नाही तर एक सुद्धा कमेंट करून द्यायची नाही मैत्रिणींना मैत्रिणींना हो का मैत्रिणींना असा अन्याय करतो ह्यो मित्रांनो निघाले बघा हे बी सर चालले ते बी सर चालले आता काय सरळ मैत्रिणींना कुठे जातो तुम्हाला दाखवते चला चला आता सर बघा जिकडं राडा नाही तिकडं निघतात आता बघू आपण कुठं जातात इथं सरांनी आज इकडं जायचं ठरवलंय का प्रतीच्या रूम मध्ये नाही तर इकडल्या रूम मध्ये जातात आमच्या सर झोपा हब्बाग तुम्ही फक्त बघा
पण जेवण करस तर दूध पेस्तोर काय हा वरडायचं थांबत नाही हा. अजून गाडी नाही आली दुधाची. हा झोप. आणि तो काय ती बाहुली आणि ते डॉग. काय ती उशी तर करीश मळावली यार तुम्ही. लई नकऱ्याचं हाय माझं बाळ एवढं. दूध पण निघलं नाही तोंडाचं. झोप झोप. सगळं संपलाय ग बस. डोकं खाऊ नको माझं. हो निर्मा संपलाय. गावावर फाडचीन माझा. पहिली लोक पोरांचं पाळण्यातच लग्न लावायची. लावत होती का रे पहिली लोक पोरांचं पाळण्यात लग्न. जिरी डब्यात हे केलंय डबा घासलाय. आणि पहिली लोक पाळण्यातच लग्न लावायची. आता आमचा घना 10 वर्षाचा झालाय बाई. 11 वर्षाचा झालाय. सुना आली असती बाई मला. चुट्टू 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 झाडून काढलं असतं तिने. काढलं असतं का नाही. कोणाची बी ताकद नाही तसं नाक करायची. फक्त आमचा गाणं करतं. नाद नाही करायचा. कसं पेणार की सर. वैभव सर गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. ओय मामा आला. सासरा आला. चल 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 चल. भरणी घ्या भरणी घ्या भरणी घ्या. भरणी द्या भरणी द्या भरणी द्या मला मला भरणी द्या भरणी द्या मला मैत्रिणी मला भरणी द्या. ड्रायव्हर आहे म्हणून मी आज पारुशीच आहे. धर सासरा सासरा धाव. मामाला दूध 2 दिवस जास्त आणायला लाव की आता. पाहुणं यायच्यात. त्या रत्नागिरीच्या ताईन ते यायच्यात आज. आज नाही उद्या दे. आज दुपारनच यायच्यात. हा नाही नाही ती भरणी बास त्या दुपारी यायच्यात आज. पण उद्याच्याला 2-3 दिवस. काय हा प्रकार. अरे भरणी घे ना गणेश. गाडीतली मामाला जायचंय. तसा कसा बोलतो गणेश मला तीच कळत नाही. बायांगतच बोलतो निमा अर्धा तर. ए आमच्या तात्यांचा पगार केला का नाही र. किती होतोय पगार. वतलया. थांबा थांबा वतायचं राहिलंय. थांब चले पोरा. चला मला पोळ्या करायच्या होत्या पण आता बघू. काय नाही तर 2-3 दिवस झालं मैत्रिणींनो. कारण का त्यांच्या सासऱ्यांचं वर्ष श्राद्ध आहे उद्या. मग ती घरातलं सगळं चकाचक करायला थांबावं लागतं ना. दळणं बाजार हे आणायला ह्याला. मग मला म्हणलं मनीषाताई मला 2-3 दिवस सुट्टीच आहे. आता उद्याचे दिवस अजून. मग माझ्यावर सगळा लोड येतोय ना नाण्यांवरून माझ्यावर. आता आज आहे रविवार. आता आज काय अडचण नाही मला. करते मी सगळं.
सवय आहे ना आपल्याला. अजून पारुशीच आहे. हा, अजून रविवार असला की मग कसं निवांत काम चालतं. आणि हे ना हे रात्रीचं झोपलेले असते ना त्यामुळे हे जास्त दिसतं मैत्रिणी. ह्याच्यावरती उपचार आहे. बघू आता. आज भाजीला मैत्रिणींनो पुरतं काहीच नव्हतं. दोडकं 3च, गोसावळे 1च, मुळा पण 1च होता आणि टॅमॅटो 1च होता. मग मी काय केलं, सगळं एकत्र असं चिरलं आणि त्यात मुगाची डाळ टाकली आणि मसाला, मीठ, तेल, जिरी, लसूण टाकला आणि आता ह्याला आहे ना असं जातं हे करून द्यायचं, वाफवून द्यायचं. चट वापलं. इकडे चहा मांडलाय. पातीला चांगलं जळस तोपर्यंत आमची प्रतीक्षा काय गॅस बंद करत नाही. मेथीची भाजी आता हिला ना निवांत नीट करायची आणि करायची. लगेच नाही हिच्या नादी लागायचं. तोपर्यंत हिला ही इकडं ठेवती. राहून द्या इथं. चल, बाजरीचं दळण दळायला लावलंय त्यांनी तोपर्यंत. गेलं ती किती गुन्हा आहे ना सगळं तुझं काय त्यात त्याचं काय त्यात एकदा पिऊन बसते ते त्याला. सकाळी हिडीमध्ये दिसते का दूध प्यायला तरी मोका चालते. तरी मोका चालते तरी चालते पळालं. कशी सांभाळते काय माहिती. चालू आहे तुमचं. बरं आवडते मला. हे सोड रे का नानी, हे सोडावं. हा डिंक काय झालंय आमच्या खारकाने सगळ्या संपल्यात. आता माल मागावलाय पण आलाच नाही ना. आता सक्रात जवळ आली. फोडलेलं तू हे गुळ असतो मैत्रिणी, केमिकल विरहित नैसर्गिक गुळ. दिसतोय का तुम्हाला? 900 ग्रॅमचा असतो, 1 किलो नसतो. आणि खारका काय झालंय थोड्याच राहिल्यात इथं ना. आजच्याला नाहीत आम्हाला. हे का बघू शकता तुम्ही म्हणता ना का. हा सांगते, चला सांगते. हे काजू बदामध्ये दाखवते तुम्हाला. जी मैत्रिणींनो डिंकाचं लाडू दिलं जातात का नाही ड्रायफ्रूटचं, त्याला ही खारीक असते, हा गुळ असतो. डिंक पण बघा एकदा, काजू बघा, बदाम बघा आणि खसखस, विलायची ती तर काय तुम्हाला मी सारखी दाखवतेच. आणि तूप पण तुम्हाला माहिती कसलं असतं, सगळंच माहिती कसलं असतं ते. घ्या तुमचं हे काय कुठं फोडत बसा, काही करा. हाय चला, त्यांना मी ना ते आमच्या रबर खराब झाली थोडी मशनीची. ओ चला, मला भाकरी करायच्यात. बसा इथं. ही वय हां, मसाला पॅकिंग करून ठेवलाय रात्री. प्रतीक्षा गेल्याच्या नंतर मग मी राहिलेला मसाला पॅकिंग केला. आज आबाळ आलंय त्याच्यामुळं आज लाडू आणि लाडू संपल्यात ना सगळं. हो का एवढंच राहिलं तर इथं. टोपल्यात भाकरी बसा नाही मैत्रिणींनो, पण पातळ केलेत बरं का. मिक्स व्हेज केलंय बघा. मुळा, दोडका, टोमॅटो मिक्स व्हेज भाजी केली आज. हसते आमच्या राणींनी तोपर्यंत इकडे छान पैकी सांडग्याचं पीठ मळून ठेवलं. हां, ही ना मैत्रिणींनो भिजवून ठेवलं का ना, नानींच्या खरका फोडून बसतो रे ना, नेमकं भिजत. ठेवा आता झाकून. आपला डबा कुठं ठेवला डाळीचा इकडं, आणि डाळीचं पीठ मैत्रिणींना का ह्यात असतं, दिसतंय का. तवर भाकर मला एक ताई साहेब म्हणतात, आका किती ग मोठ्या भाकरी करते तू, किती ग छान. एकाच भाकरीत माणूस उठलं पाहिजे, दुसरी लागलीच नाही पाहिजे.
आणि मसाल्याची भाजी तरी पावडर नाही, धना पावडर नाही, काय नाही काय नाही काय नाही मैत्रिणी. अजिबात टाकू नका धना पावडर बिवडर, काय गरज नाही लागत. अगं तुझी भाकरी खाल्ली तर माणूस पळूनच जाईल. यस, किती कागदावानी केलेत ग छान पैकी. त्यांना लावावं लागते ना. हा का मैत्रिणींनो, कागदावणीच केली का नाही बघा. माणसं पळत खात्यात. गरमागरम जेवत्यानं आता, चुरून खात्यानं. आणि गाणाला ह्यांना आणि तात्यांना लागतं आमच्या चुरून. त्यांना पातळ भाजी लागते म्हणून मी ना रोज पातळ भाजी करते. बघा मिक्स व्हेजची भाजी कसली झाली आहे. फक्त आणि फक्त मनीषा मसाला टाकला ह्याला, फक्त माझे मसाले टाकले त्याचे बस. कॅच 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 केलं गणेशला मैत्रिणींना. कळलं का गणाने काय काम केलंय. मग सगळ्यांना, माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना थँक्यू म्हण. मग मी ती कट करते. हां म्हण मैत्रिणींना म्हण, नाही तर मी तीच टाकणार. मग मैत्रिणी म्हणणार गाणं काय काम करतो. काय म्हणणार नाही. आणि मावशांनो, कविता मावशीला पण तसाच म्हणणार. कुठली गोष्ट आहे त्याला उडू वाटलं पण ती उडूच नाही शकत. चुकलं, कावळाला उडायचं. मग काय. कमी. हां, पापा की परी. पप्पा की परी काय करते ती. ह्यानी परवा दिवशी मार्क खाल्ला माहिती आहे का बघ लग्नाला जाताना. ह्यो काय म्हणला दीदीला, काय द्यायचं दीदीला. नारळ. हां, आणि परत काय म्हणला, नारळ बी नाही द्यायचा. हां, आणि तुझ्या बायकोला बी फक्त नारळच आणायचं येताना, नाही तर नारळ बी नाही आणायचा. ती आणणार दिवाणंती. होय, कसं काय. आणि मग हिला बी द्यायचं दिवानंती. आपण का द्यायचा. मग तू तिच्या तरी बापाने काय द्यायचं तिला. नवऱ्याकडे असतं लग्न. कोणाकडं. नवऱ्याकडे. मग तुझ्याकडंच राहणार ना लग्न, तू बी नवरा होणार ना परत. नवरी असणार. कोण. नवरीकडे असणार त्या टायमाला. कसं काय. लग्न. म्हणजे मैत्रिणींनो, तुम्ही मला म्हणसा की आका तू बायांचं गड्यांचं म्हणती, पण ह्यांच्या अंगात आहेत ना नकर नसताना लय नकर असतात. ही एवढी एवढी सहायात अशी गांड्यातनं बाहेर निघलंय आणि पुरीला म्हणतंय नारळ द्यायचा, नारळ बी नाही द्यायचा. म्हणजे ही आवला देत ना गड्यांच्या, हे अशाच असते त्या. बोल ताजी बसून खाते मी. थांबा, कडे बघा एकदम घाण आहे. आता बघा मी कसं छान. काय ही ना मैत्रिणींनो, ही एवढं प्याला ते अख्खं प्याला. आता त्याला परत अर्ध्या भाकरीचा काला चुरून द्यायचा आहे. आता ही ना, ही एवढ्या भाकरीचा काला चुरून दिला का नाही, तो एवढं भाकर खातो अर्धी आणि झोपतो. ती म्हणजे कालची दूध आहे आणि ही कालचं आजचं दूध दूध आहे, हा? त्यामुळे त्याला असं देते. मिठाचं घे बाबा, थोडं मिठाचा काला असला म्हणजे खातो दूध. कधी कधी ना अर्धी भाकरी बी त्याला पुरत नाही, एक लागते. खरे ते बघे कसला गोबरू. का असा काला चुरायचा पातेल्यातच. त्याला तर उडी जास्त का नाही भाकरी चोरली तर सहज एवढी खाऊन दे, दूध ठेवलं त्याला. जान थांब की पिल्ले. अंदर एवढं खाल्लं का नाही की मग जातो झोपायला. त्याच्यावर संध्याकाळीच आता खाल्लं की भांड त्याचं घासून ठेवायचं. दे कर मी देतो ना. आणि दे. आणि इकडे हे दुधाचं उघडं असतं पण ते नाही दूध पेत. कधीच नाही दिलं त्याने. ते तोंड नाही घाललं दुधात. कधीच नाही घालत. बघा त्याला अख्खा काला सगळ्यांना चाटून पुसून खाईन बघा. बाळ माझं बघा कॅट फूड नाही खात, काय नाही खात. त्याने कॅट फूड खायचं बंद केलं. थोड्या दिवसच खाल्लं आणि बंद केलं. आता भाकरीचा काला मस्तपैकी त्याला दिलेला खातोय. अर्धी भाकर खाल्ली म्हणजे इरबळ उठत नाही.
आणि ही शिळ्या राहिलेल्या भाकरीत ना ह्या चपात्या ही होत्या ते ह्याला बाहेरच्या टिप्याला त्याला टाकायच्या. आता सुरुवात बाहेरनं करते नानींचं जेवायला घ्यायला बसतोपर्यंत. ही तर सांडगे वाळायला टाकले, म्हणजे सांडगे करायचे चालले आहेत आमच्या नानींचे. नानी कालचं सांडगे टाकलेत ना वाळायला. असा बाहेरचा सगळा परिसर आहे, पुढं मसाल्याचं आहे आपलं. मी तर रोज व्हिडिओमध्ये दाखवतेच तुम्हाला, तरी पण दाखवते. फोन काय सुख लावत नाही बाई.